आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या हा जेलची हवा खातोय। हरणाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे आणि याचवरून आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक दावा सुरेश धसांनी केलाय। त्यामुळे धसांच्या हत्येचा कट कुणी रचला हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ज्या खोक्या भोसलेमुळे भाजप आमदार सुरेश धस बॅकफूटवर गेले होते, त्याच खोक्यावरून आता सुरेश धस बाजी पलटवत फ्रंट फूटवर आलेत। सतीश भोसले प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या हत्येचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक दावा सुरेश धसांनी केलाय। त्यासाठी खोक्या हरणाची शिकार करतो असं खोटं लॉरेन्स बिश्नोईपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप धसांनी केलाय। सुरेश धस यांनी नेमके काय आरोप केलेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। खोक्या भोसले आणि माझं नाव जोडून आरोप केलेत। काही लोक परळीवरून माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आले। खोक्या हरणाची शिकार करतो, हरणाचं मांस सुरेश धसांना पाठवतो अशी वक्तव्य करण्यात आली। बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं। खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस पुरवलं असं खोटं बिश्नोई गँगच्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे। धस हरणाचं मांस खातो हे लॉरेन्स बिश्नोईपर्यंत पोचवायचं होतं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन ठरवून हत्येचा डाव आखण्यात आला होता। माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत मी कधीच गेलो नाही। आम्हाला कळतंय ना कोण कोणाचं प्रकरण उचलतं। खोक्या हे निमित्त मात्र आहे, त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी। त्यांनी मुख्यमंत्री साहेबाला भेटले तर चांगली गोष्ट आहे, भेटावं। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणखी आम्ही जाऊन भेटू। म्हणजे एवढी गुंडगिरी कशाबद्दल? मग माणसं मारायचे, शिकारी करायच्या, गुंडगिरी तालुक्यामध्ये करायला लावायची, माणसं दबावाखाली ठेवायचे, हे असं नाही ना, बरोबर? ते चुकीचं आहे, असं होऊ नये। भाजप आमदार सुरेश धसांनी आरोप करताना कुणाचंही नाव घेतलं नाही, पण परळीवरून काही लोकांना माझ्या मतदारसंघात पाठवण्यात आल्याचा त्यांनी आरोप केलाय। त्यामुळे त्यांचा रोख नक्की कुणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान सुरेश धस मोठ्या प्रमाणात चित्रपट बघत असतात असा टोला तृप्ती देसाईंसह अंजली दमानी यांनी लगावलाय। खोक्या भोसलेचे आका हे सुरेश धस आहेत। जसं वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे होते तेव्हा त्यांच्यावर आरोप करताना सुरेश धसांना फार छान वाटत होतं, पण आता खोक्या भोसले अडकल्यावर आपण अडचणीत येऊ का आणि मला विलन ठरवण्याचा प्रयत्न होतोय असंही सुरेश धस म्हणतात। खरं तर बीड जिल्ह्याच्या राजकारणात हिरो होण्यासाठी अशा पद्धतीचे चित्रपटाचे डायलॉग, चित्रपटाचा सीन क्रिएट करायचा प्रयत्न जो आहे तो सुरेश धस करतात। त्यांचा जो कार्यकर्ता सतीश भोसले होता त्याच्या अनेक व्हिडिओज नंतर त्यांच्या इमेजला पुन्हा एकदा तडा गेला। त्यामुळे कुठेतरी लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून हे त्यांनी केलेला हा खटाटोप आहे असं मला दिसतंय। मला त्याच्यात कुठेही तथ्य वाटत नाही। या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश धस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात, पण आता हे सगळं बंद करावं। खोक्या उर्फ सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे। बॅटनं अमानुष मारहाण, नोटांची उधळपट्टी, हरणाच्या शिकारीच्या आरोपामुळे तो चांगलाच चर्चेत आलाय। त्याच्या घरातून वन विभागानं वाळलेल्या मांसासह शिकारीचं साहित्य जप्त केलंय। तसंच अटकेनंतर सतीश भोसलेच्या अनधिकृत घरावरही बुलडोझर चालवलाय। या सगळ्या प्रकरणावरही आमदार सुरेश धसांनी भाष्य केलंय। खोक्या जो वाळू कॉन्ट्रॅक्टर आहे, बेंटेक्सचे दागिने घालून फिरत होता, मुथूट फायनान्स मधून आणलेले पैसे उधळत होता, त्याची 4 ते 5 लाखांचीही प्रॉपर्टी नसेल, त्याच्या घरात वाघार बिघारचं मांस सापडलं असेल, आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे का? सर ते रान डुकराचं मटण होतं, म्हणजे आमचं हरण मिळण्याचं मटण नव्हतं, ते रान डुकराचं होतं। आमच्या देवाचा कार्यक्रम होता, बोकडा तुळजापूरच्या आईचा देव कार्यक्रमचं ते मटण होतं। ते खोटे आरोप लावून राहिले सर। ते सुरेश धस आमचा काही संबंध नाही याच्यात, ते खोटे आरोप लावून राहिले। सुरेश धस मोठे नेते असून ते बेजबाबदारपणे बोलणार नाहीत असं खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटलंय।
लोकप्रतिनिधींच्या खुनापर्यंतचा कट रचला जात असेल तर सरकारने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत, हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी. गेली 22 वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये काम करत असेल. 25-30 वर्षापासून गेली 22 वर्षे ते MLC आणि MLA आहेत. ते बोलताना विचारपूर्वक बोलतील, अभ्यासू नेतृत्व आहे, त्यांना काहीतरी जाणवलं असेल किंवा माहिती मिळाली असेल त्यावेळेस ती बोलली असतील. जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल, SP साहेब असतील, यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरत संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापवलंय. वाल्मिक कराडची गँग यामागे असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पण आता सतीश भोसले प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या हत्येचा कट आखण्यात आल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय. त्यामुळे आता यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचंही कनेक्शन चर्चेत आलंय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.